फिशर बरं होण्यासाठी इंटरनल स्पिंटर जो टाईट झालेला आहे, फक्त इंटरनल स्पिंटर जितकं फिशर आहे किंवा फिशरपेक्षा थोडंसं लांब तितकंच कट करणं गरजेचं आहे. आणि तितकं पूर्ण कट केलं तर तो जो काही लॉक झालेला टाईटनेस आहे रिलीज होतो. रिलीज झाल्यामुळे टाईटनेस निघून जाईल, मोशन फ्री होईल, रक्त सप्लाय चांगलं होईल, जखम पण बरं होईल. त्या उलट एक्सटर्नल स्पिंटर बाहेरचा रिंग असतो, बाहेरील स्नायू असतो आणि बाहेरील स्नायूचा आहे जो की आपल्या मोशनला कंट्रोल करतो. श्रोतेहो, तुमचं आमच्या गटफिट क्लबमध्ये पुन्हा स्वागत आहे. आज अवघड जागेचं दुखणं आणि खरंच अगदी सिव्हिअर दुखणं असा एक आजार एनल फिशर म्हणजे गुदद्वाराच्या इथलं जखमा यांच्याबद्दल माहिती द्यायला आपले कोलोरेक्टल सर्जन डॉक्टर सम्राट जानकर आपल्या सोबत आहेत. तर चला आपण त्यांच्यासोबत फिशरबद्दल अजून माहिती घेऊया. श्रोतेहो, नमस्कार. नमस्कार. आज आपल्या गटफिट क्लबमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज रोल रिव्हर्सल आहे. आज आपल्यासोबत डॉक्टर सम्राट जानकर आहेत. एक अवघड जागेचं दुखणं हा जो काही प्रकार आहे, ही जी काही उपाधी आहे ही अगदी परफेक्ट बसेल असं एक आजार आहे. हा म्हणजे एनल फिशर, म्हणजेच आपल्या गुदद्वाराच्या इथल्या जखमा. याच्याबद्दल आपण डॉक्टर सम्राट जानकरांचं, ही इज अन एक्सपर्ट, हे प्रॉक्टॉलॉजी कोलोरेक्टल सर्जन आहेत. तर याच्यामध्ये सर एक्सपर्ट आहेत. सर, तुमचं आपल्या गटफिट क्लबवर स्वागत आहे. तर याच्याबद्दल आपण सरांसोबत आज बोलणार आहोत. तर सर, फिशर म्हणजे काय? सो हा बेसिक प्रश्नासोबतच आपण चालू करूया. ओके. ॲनल फिशर म्हणजे गुदाशयातला एक भेग किंवा जखम असतो सर. आणि तो एरिया इतकं सेन्सिटिव्ह असतो, छोटं जखम झालं तरी खूप वेदना होतात. आणि खूप वेदना होत असेल आणि तिथं जखम असेल त्याला आपण इंग्रजीमध्ये किंवा मेडिकल लँग्वेजमध्ये ॲनल फिशर असं म्हणतो. असं एक समांतर मराठी शब्द आपण सहसा कोणी वापरत पण नाही आणि असं नाही सुद्धा. फिशर हा कॉमन टर्मिनॉलॉजी आहे सर. कॉमन आहे सर. सो फिशर म्हणजे हे गुदद्वाराची इथली जखम असं आहे. तर हे फिशर आणि दुसरं म्हणजे तिथलाच एक खूप कॉमन आजार हा आहे पाईल्स म्हणजे मूळव्याध. हे कायम कन्फ्यूज केले जातात सर. तर आता ह्या दोघांमधला फरक काय इथे हे सांगू शकाल का? सर, ॲक्च्युली प्रत्येक गोष्टी गुदाशयातलं जखम असेल किंवा काहीही दुखणं असेल, काहीही झालं, एक कॉमन लँग्वेजमध्ये किंवा जो काही आपण लोक वापरतात रुटीनमध्ये प्रत्येकाला पाईल्स म्हणून म्हणतात. मला पाईल्स आहे, मूळव्याध आहे. बरोबर. मूळव्याध आणि फिशर हे दोन वेगळे आजार आहेत. मूळव्याधमध्ये तिथली नस असते जी की गुदाशयाला रक्त घेऊन येतं, घेऊन जाणारी नसा 3 असतात मेनली. ते नसाचा सुजन होतो, त्याला आपण पाईल्स म्हणतो. जर का तिथं कट असेल, भेग असेल, जखम असेल तर त्याला आपण फिशर म्हणतो. दोन्ही सोबत येऊ शकतात, पण हे दोन्ही वेगळे डिसीज आहेत. फिशरमध्ये पेशंटला खूप तीव्र वेदना होतात. मोशनला जाण्याची सुद्धा काही लोकांना भीती वाटतं. मोशनहून आल्यानंतर सुद्धा खूप त्रास वाटतो. पण पाईल्समध्ये शक्यतो 90 ते 95% पाईल्समध्ये वेदना नसतात. फिशरमध्ये हलकं रक्त मोशनला लागून येतं, पण पाईल्समध्ये जसं नळ बंद केल्यानंतर अखेरचे 2 थेंब पडतं तसं थेंब रक्त पडतं, तो पाईल्स असतं. हा पाईल्स आणि फिशर हे 2 वेगळे आजार आहेत. फिशरमध्ये वेदना जास्त असतो, पाईल्समध्ये वेदनारहित ब्लिडिंग असतो, थेंब रक्त पडणं, त्याला म्हणतो आपण पाईल्स म्हणतो. बरं. सो पण आता ह्या दोन्ही आजारांचं मूळ कारण कॉन्स्टिपेशन आहे. कॉन्स्टिपेशन. बरोबर. सो त्यामुळे ते युजली कन्फ्युजन जे काही होतं की अरे पोट साफ व्हायचा आजार आहे, कॉन्स्टिपेशन आहे, मग मूळव्याध आहे, रक्त पडलं मूळव्याध आहे. पण हा महत्वाचा फरक तुम्ही सांगितला की पाईल्समध्ये वेदनारहित ब्लिडिंग आहे. खूप कमी 5% लोकांमध्ये कधी थ्रॉम्बोस पाईल वगैरे असेल तर होतं पेन, तसं आहे. पण फिशरमध्ये ऑलमोस्ट सर्टनली पेन होतं. पेन असतो. पेनच सगळ्यात मोठा अवघड असतो. पाईलच्या पेशंटनी चुकून मोशन झाल्यानंतर ते रक्त येतं बघितलं तर घाबरून तो येऊन दाखवतो. पण फिशरचा पेशंट एक वेळा सुद्धा त्याचा त्रास सहन करू शकत नाही, कारण त्रास असहनीय वेदना असतात. आणि काही पेशंटला कामं सोडून मोशन झाली, एक तर असं राहते की मी टॉयलेटलाच जाणार नाही कारण गेलं तर मला खूप त्रास होईल. आणि काही पेशंटला मोशन करून आल्यानंतर इतका आग होतो, अर्धा घंटा झोपून राहण्याची सुद्धा एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये गरज पडू शकते.
बरोबर. सो आता हे ब्लीडिंग आणि पेन तर सांगितलं आपण महत्वाचं आहे. हे सोडून बाकी काही लक्षणं आहेत का फिशरची, की जिथून आपल्याला फिशर आहे असं डायग्नोज करता येईल? फिशरमध्ये सर्वात महत्वाची जी काही सिम्पटम लक्षण आहे तो पेनच आहे. अच्छा. सिव्हिअर पेन, खूप असहनीय वेदना असतात, काही काही लोकांमध्ये कमी असतात आणि पेनलेस सुद्धा फिशर असतात. पण सगळ्यात महत्वाचा फिशरचा सिम्पटम लक्षण म्हणजे दुखणं किंवा तिथं त्रास होणं, वेदना होणं. त्याच्या व्यतिरिक्त फिशरमध्ये रक्त जातो, पण तो रक्त थोडंसं मोशनला लागून जातो, जास्त तो होत फरक नाही. आहे. आणि मोशन झाल्यानंतर मोशनची जागा खूप आग होते, वेदनाला सोडून आग होणं सुद्धा, जळजळ. हा जळजळ होणं जो काय म्हणतो तो फिशरमध्ये दिसून येतं. त्याच्या व्यतिरिक्त फिशरमुळे देखील असं म्हणतात की कॉन्स्टिपेशनमुळे फिशर झाला आणि फिशरमुळे आणखीन कॉन्स्टिपेशन होतो. बरोबर, एक कारण सायकलमध्ये अडकलं. कारण पेशंट मोशनला जाण्याचं टाळण्याचा विचार करतो हा. आणि त्यामुळे आणखीन कॉन्स्टिपेटेड राहतो. हा एक विशियस सायकल होत राहतो. बरोबर, ते सिव्हिअर कॉन्स्टिपेशन बनतं कारण मोशनला जायची भीतीच भीती. वाटायला लागते. बरोबर. सो हे अगदी महत्वाचं डिफरन्स तुम्ही आम्हाला सांगितलं आहे. तर आता हे फिशर जी आहे, ही लक्षणं फिशरची आहेत असं आला पेशंट ओपीडी मध्ये. तर फिशरमध्येही काही टाईप्स असतात, काही अक्यूट, काही क्रोनिक. याच्याबद्दल काही सांगू शकाल का? सर, फिशरमध्ये मूळतः दोन टाईप असतात. एक ॲक्यूट फिशर म्हणतो आम्ही, क्रोनिक फिशर म्हणतो. हे कॅटेगरी करण्याचा हेतूच असतो की त्यांचा ट्रीटमेंट डिफरन्स असतो. असं समजलं जातं ॲक्यूट म्हणजे पहिले 4 ते 6 आठवड्यामध्ये, म्हणजे फर्स्ट टाईम तुम्हाला कळालं तिथून ते पहिले 4 ते 6 आठवडे हा ॲक्यूट फिशर असतो. 4 ते 6 आठवड्याच्या नंतरच्याला आपण क्रोनिक फिशर म्हणतो. ॲक्यूट म्हणण्याचा हेतू असतो की ॲक्यूटमध्ये तुम्ही मेडिकली ट्रीटमेंट करून, फूड, लाईफस्टाईल चेंजेस करून त्याला बरं करण्याचे चान्सेस जास्त असतात. बरं. ट्रीटमेंट न झालेलं म्हणजे ॲक्यूट फिशरमध्ये जर का आता नेग्लेक्ट केलं किंवा एक दिवस ऑइंटमेंट लावलं, बरं वाटलं म्हणून सोडून दिलं, तर त्या पेशंटमध्ये क्रोनिक फिशर म्हणजे वारंवार होऊन क्रोनिक फिशर होतो. क्रोनिक जर का फिशर झाला तर त्याच्यामध्ये सर्जरी प्रोडॉमिनंटली लागण्याची शक्यता जास्त राहते. बरोबर. सो हा मेन फरक आहे हा. की टाइम वाईज अक्यूट फिशर म्हणजे महिन्याच्या आतमध्ये जे काही आहे आणि त्याला दुर्लक्ष केलं किंवा परत परत जर फिशर होत असेल त्याला क्रोनिक. क्रोनिक फिशर आणि याची ट्रीटमेंट लाईन पण वेगळी आहे. पूर्ण वेगळी आहे दोन्हीची. Okay. ॲक्यूट फिशरमध्ये तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट ऑप्ट करू शकतो, बरोबर. पण क्रोनिक फिशरमध्ये मेडिकल ट्रीटमेंट हा फक्त दिवस काढण्यासाठी आहे, हा. तो सोल्युशन करणार नाही. क्रोनिक फिशरमध्ये सर्जरी हाच एक ट्रीटमेंट ऑप्शन आहे. इथे एक महत्वाचा मुद्दा असाही आहे, म्हणजे अक्यूट असेल तर सर्जरीची गरज पडतही नाही. ॲक्यूट फिशरमध्ये 98-99% पेशंटला सर्जरीची गरज नाही. ॲक्यूट फिशरमध्ये प्रॉपर ट्रीटमेंट केलं तर फिशर पूर्णतः बरं होऊ शकतो. ॲक्यूट फिशर हा बरं होणारा फिशर आहे. क्रोनिक फिशर म्हणजे ॲक्यूट कंडिशनमध्ये पहिलं चालू झालं, तिथं दुर्लक्ष केलं, तिथं प्रॉपर योग्य मार्गदर्शन नाही झालं, प्रॉपर ट्रीटमेंट नाही झालं, त्या पेशंटमध्ये वारंवार विजा होऊन तो क्रोनिक फिशर बनतो. तिथं पूर्ण स्नायू टाईट होतात. त्या पेशंटमध्ये मेडिकल ट्रीटमेंटनं बरं होत नाही. मेडिकल ट्रीटमेंट फक्त काही दिवस काढू शकतो, आजार बरं होण्याची शक्यता राहत नाही. बरोबर. सो श्रोते, हा एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की जर त्रास होत असेल, जिथे दुखणं, पेन आहे, तिथे स्पेशलिस्टला लवकर दाखवलं तर आपण चांगलं सेटल होण्याचे चान्सेस वाढतात. 100% सर. बरोबर सर. सो आता फिशर तुम्ही डायग्नोज कसं करता? आला पेशंट की त्याला पेन होतंय मोशनच्या जागी, गुदद्वाराची इथं दुखतंय, थोडं ब्लिडिंग पण आहे, काही दिवसातच चालू झालंय, तर डायग्नोसिसचं तुमचा अप्रोच कसा असतो? सर्वात पहिलं हा पेशंट मला त्रास होतो म्हणण्यापेक्षा मला पाईल झालं म्हणून आलेले असतात. जवळपास 90% गुदाशयाच्या आजाराच्या पेशंटला चुकी काहीच नाही. फिशर हा मेडिकल टर्मिनॉलॉजी कोणी म्हणणार नाही, मला पाईल झालं म्हणून येतात. मग ज्या वेळेला पेशंट आलेला असतो त्यानंतर त्याची प्रॉपर हिस्ट्री घेणं गरजेचं आहे. ही हिस्ट्रीमध्ये आम्ही त्यांना विचारतो, तुम्हाला दुखतं का, त्रास होतो का, रक्त थेंब थेंब पडतं का, मोशनला लागून रक्त येतं, किंवा दुसरं काही तुमचं वजन कमी झालं का, भूक नाही लागत आहे का, आणि हे अगोदर झालं होतं का, काही त्याच्या अगोदर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतं का, किंवा त्याच्या अगोदर काही लूज मोशन झालं का. कारण काही काही वेळेला खूप लूज मोशन झालं तरी भेगा पडतात. काही काही वेळेला मोशनला खूप कुंतून करायची गरज पडली, काहीतरी घरी कार्यक्रम आहे, दुर्लक्ष केलं मोशनसाठी, कुंतून गरज पडली तर तिथून तो पहिला चालू होतो. मग प्रत्येक मोशनच्या वेळेला आणखीन तो तिथं जखम वाढत जातो आणि स्पाझम वाढत जातो, त्रास घेऊन येतो. तर त्यामुळे
क्लिनिकल हिस्ट्रीमध्ये जवळपास सगळ्यात 90% डायग्नोसिस असतो आणि हिस्ट्री दिलं तरच कळून जाते की हे पेशंट फिशर बद्दल बोलतोय, दुसरं काही नाही. आणि ज्या वेळेला आपण फिशर बघतो त्यानंतर आम्ही त्या पेशंटची पर रेक्टल एक्झामिनेशन म्हणजे गुदाशयाची बाहेरून तपासणी करतो. काही काही वेळेला काय होतं सर, अॅक्यूट ॲब्सेस म्हणजे त्या ठिकाणी पू झालेलं आहे तरी सुद्धा पेशंटला दुखणं म्हणून येतो, खूप फिशर सारखं सिम्पटम म्हणून येतो. तर त्यामुळे त्या ठिकाणी खरोखरच फिशर आहे का दुसरं काही ॲब्सेस वगैरे आहे हे पहिलं बघणं गरजेचं आहे. आणि काही काही पेशंटमध्ये पाईल्स सोबत फिशर असतो, फिशर आणि पाईल्स दोन्ही असतात. त्यामुळे आपण जर का बाहेरून तपासणी करून बघितलं ॲनल रिजन, पर्टिक्युलरली एक लेफ्ट लॅटरल म्हणजे डाव्या कुशीवरती झोपून फक्त संडासची जागा बाहेरून तपासणी केलं तरी एक एक्सपर्ट सर्जनला ह्याच्यामध्ये काय चाललं आणि नेमकं आहे काय हे कळून येतं. आणि जी भेग असते 5 mm, हाफ सेंटीमीटरच्या पेक्षा पण छोटी भेग असते, पण कळून येते की हे दिसतंय आणि हेच कारण आहे म्हणायचं. आणि जर करता खूप ॲनल रिजन टाईट झालेला असेल, पेशंट काय सांगतात की संडासची जागाच बारीक झाली. संडासची जागा बारीक झालेली नसती, तिथले स्नायू टाईट झालेले असतात. मग त्या पेशंटमध्ये आम्ही आतमधलं तपासणी करत नाही. आम्ही फक्त सांगतो की गोळ्या औषध चालू करा, एक 10 दिवसानंतर येऊन दाखवा, त्रास कमी झाला तर आतलं तपासणी करू. ह्याच्या मागचा हेतू असतो की ज्या वेळेला फिशरचं पेन खूप जास्त आहे त्या ठिकाणी बोटाने तपासणी करणं किंवा प्रोक्टोस्कोपने तपासणी करणं असं काही केलं तर त्यामुळे आणखीन तो ॲग्रिवेट होतो आणि झाल्यामुळे पेशंटला वेदना खूप जास्त होतात. तर शक्यतो खूप सिव्हिअर स्पाझम असेल, खूप जास्त वेदना असतील तर बाहेरून तपासणी केलं तर कळतात. काही काही पेशंट इव्हन पर रेक्टल एक्झामिनेशनला सुद्धा घाबरतात की हात लावलं तर काहीतरी मला होऊन जाईल म्हणून. तर आम्ही जस्ट बाहेरून बघून घेतो, बाहेरून बघितलं तर कळून जातं की हा फिशर आहे. आणि पेशंटला जर का सोबत ताप वगैरे येत असेल तर अशा कंडिशनमध्ये इन्फेक्शन असण्याची एक शक्यता राहतो. पण शक्यतो फक्त वेदना आणि ब्लिडिंगमध्ये आलेलं असेल तर फिशर असण्याची शक्यता असतं. आणि एक 10 दिवसाचं गोळ्या औषध देऊन त्यांच्या आहारामधली बदली करण्यासाठी काही गोष्टी त्यांना समजून सांगतो. ह्या सगळ्या गोष्टी करून 10 दिवसानंतर वापिस ज्या वेळेला पेन कमी घेऊन येतो पेशंट त्यावेळेला तपासणी केलं तर फिशर पण बरा झालेला असतो आणि दुसरं काय असेल तर ते पण समजून जातं. अगदी बरोबर. सो हे झालं तुमच्या ओपीडीतलं. पण समजा आता फिशर झालंय डायग्नोज, क्रॉनिक फिशर आहे वगैरे की परत परत त्रास होतोय, मग काही अजून वेगळ्या तपासण्याची गरज पडू शकते त्याच्यात? क्रोनिक फिशरमध्ये एक्झामिनेशनमध्ये अॅक्यूट आणि क्रोनिकमध्ये एक डिफरन्स असतो की अॅक्यूट फिशरमध्ये भेग दिसतं आणि क्रोनिक फिशरमध्ये मूळ आलं म्हणून म्हणतात. मूळ नसतो तो, चमडी वाढलेली असते. क्रोनिक फिशर म्हणजे काय सर, वारंवार तिथं जखमा होऊन तिथली चमडी वाढलेली असते आणि हे क्रोनिक फिशरचं लक्षण आहे. तर क्रोनिक फिशर जर का असेल तर आपल्याला मूळ कारण समजणं गरजेचं आहे. मूळ कारण समजण्याचं म्हणजे की नेमकं पेशंट कॉन्स्टिपेशनमुळे हा प्रॉब्लेम आहे. काही काही पेशंटमध्ये असं असतो की वय 60 असतं, वारंवार फिशर होत असतो पण त्याचं वजन पण कमी झालेलं असतो. अशा पेशंटमध्ये फक्त फिशर म्हणून फिशरचं ट्रीटमेंट करणं हा योग्य नाही. त्या कंडिशनमध्ये त्याचं काही दुसरं कारण आहे का वजन कमी होण्याचं? काही काही वेळेला फिशर हा समोर दिसणारा फक्त पेनफुल आजार आहे पण पेशंटला आतमध्ये कॅन्सरचं सुद्धा लागण असतो. वय जास्त आहे, वजन कमी होतंय, भूक लागत नाहीये किंवा ब्लिडिंग खूप जास्त होतंय, असं काही जर का इरेलिव्हंट सिम्पटम म्हणजे टिपिकल फिशरचे सिम्पटम आले तर आम्ही जास्त काही तपासणी करत नाही. हिस्ट्री आणि क्लिनिकल एक्झामिनेशन सफिशियंट आहे. पण अटिपिकल सिम्पटम काही वेगळे सिम्पटम जर का पेशंट रेड फ्लॅग सिम्पटम तर तसं काही जर का घेऊन आलं तर फिशरमध्ये सुद्धा पहिलं कोलोनोस्कोपी करून डायग्नोसिस काय समजून घेतो, त्यानंतर पुढचं काय करायचं विचार करतो. आणि टिपिकली जर का फिशरचा पेशंट ताप थंडी घेऊन आला तर त्याला MRI देखील आम्ही करायला सांगतो. कारण काही काही वेळेला इंटरस्पिंट्रिक रिजन म्हणजे दोन स्नायूच्या मध्ये पू जाऊन भरतं आणि पस भरून त्यामुळे पेशंटला पहिलं फिशरच असतो. पहिलं कोणाला डॉक्टरला दाखवलेलं फिशर आहे पण आता फिशरचं वेदनासोबत ताप थंडी पण येतोय, बसता येत नाही असं जर का म्हटलं तर त्याच्यामध्ये एक ॲब्सेससाठी MRI फिस्टोग्राम करून आम्ही रूल आउट करतो सर. बरोबर. सो आता त्याच अनुषंगाने म्हणजे आता इंटरस्पेंट्रिक ॲब्सेस तुम्ही बोलला, सो हे पण फिशरचंच एक कॉम्प्लिकेशन आहे. तर फिशर आपण ट्रीट केलं नाही किंवा वेळ लागला सगळ्या ट्रीटमेंटला प्रॉपर झाली नाही तर ऑब्व्हियसली कॉम्प्लिकेटही होतात ह्या गोष्टी. तर काय काय कॉम्प्लिकेशन्स युजली नेमकं फिशरचं असं आहे सर, खरं सांगायचं तर पाईल्सपेक्षा फिशर हा खूप कॉमनली बघितला जातो. आणि काय आहे सर याच्यामध्ये,
घरामध्ये मला एखाद्याला कोणाला त्रास झालेला असेल, एक मलम घेऊन गेलेला असतो, मग त्यांना वाटतं की आईला झालं, बाबांना झाला आणि आता मुलाला किंवा दुसरं कोणाला त्रास झाला तर ते ट्यूब पास करतात किंवा प्रिस्क्रिप्शन मध्ये असतं ते प्रिस्क्रिप्शन पास करतात. मग ते प्रिस्क्रिप्शन पास केल्यानंतर दुखलं की ऑइंटमेंट लावून बरं होतं असं वाटतं. मग ह्या कंडिशन मध्ये फिशर अक्यूट कंडिशन मध्ये प्रॉपर ट्रीट होत नाही किंवा पूर्ण जखम भरत नाही आणि लाईफस्टाईल चेंजेस नसलेले असतात. अशा कंडिशन मध्ये फिशर वारंवार होऊन क्रोनिक फिशर होऊन बसतो. जर एकदा क्रोनिक फिशर झाला त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन बरेच असतात. आता जर का आता ऑब्विस कॉम्प्लिकेशन बघायचं तर फिशरमुळे कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम वाटतो. कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेममुळे आणखीन वेगवेगळे गॅसेस होणं, पोटात दुखणं किंवा अपेंडिक्सचा प्रॉब्लेम होणं, बरेच काही प्रॉब्लेम येत राहतात. आणि ती एक नॅचरल सायकल आहे. प्रॉपर एम्प्टी करायचं ती पूर्ण बिघाडच होतो. म्हणजे कॉन्स्टिपेशनचा पण एक कॉन्स्टिपेशनमुळे फिशर होतो, पण फिशरमुळे आणखीन कॉन्स्टिपेशन ॲग्रिवेट होऊन पूर्णतः लॉक होऊन बसतं. त्याच्या व्यतिरिक्त अनट्रीटेड फिशरमुळे तिथं वारंवार जखमा होऊन त्या जखमांमधून स्टूल किंवा बॅक्टेरिया त्या दोन मसलच्या स्नायूच्या मध्ये जाऊन बसून तिथं इन्फेक्शन तयार करतात. तिथं पू होतो, म्हणजे त्याला अपसेस आपण म्हणतो, तसं होऊन बसू शकतो. अनट्रीटेड फिशरमुळे पाईल्स सुद्धा होतात, कारण प्रत्येक वेळेस फिशरमध्ये मोशन पास करायला झालं तर संडासची जागा बारीक झालेली म्हणतात, पण बारीक नसून स्नायू टाईट असतात. स्नायू कधी रिलॅक्सच होत नाही. रिलॅक्स नसलेल्या स्नायूच्या अगेन्स्ट कुंतून मोशन करायची गरज पडते. कुंतून मोशन केल्यामुळे तिथले जे काही नसा आहेत ते नसांची सुजन होतो, त्यालाच आपण पाईल्स म्हणतो. म्हणजे अनट्रीटेड फिशरमुळे सगळं काही कॉम्प्लिकेशन येऊ शकतं. ॲप्सेस आणि पाईल्स म्हणजे बरेच दिवस अनट्रीटेड फिशरमुळे पाईल्स होऊन पेशंट पाईल्स आणि फिशर दोन्ही घेऊन आलेला असतो, त्याची सर्जरी करण्याची गरज पडते. त्यामुळे अक्यूट फिशर मेडिकली लाईफस्टाईलनं बरं होतो, पण क्रोनिक फिशर बेटर असतं की त्याला योग्य सर्जनला, कोलोरेक्टल सर्जन किंवा एक क्वालिफाईड जनरल सर्जनला दाखवून त्याचं पूर्ण ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. बरोबर. आणि फिस्टुला ही याचाच पुढचा भाग. ॲप्सेस जर का ट्रीटमेंट नाही झाला किंवा स्वतः फुटला की तो फिश लावून बसतो. म्हणजे पाईल्स, फिशर, फिस्टुला, इव्हन कॉन्स्टिपेशन, अपेंडिक्स सगळ्या कॉम्प्लिकेशन फिशर अनट्रीटेडमुळे होण्याची शक्यता आहे. आणि गंमत अशी आहे, फिशरची एक आहे की तुम्ही 2-4 दिवस खाण्यापिण्यामध्ये बदल केलं, ऑइंटमेंट लावलं, गरम पाण्यामध्ये बसलं. क्रोनिक फिशरमध्ये सुद्धा मसल स्नायू थोडे रिलॅक्स होतात. रिलॅक्स झालं की मग पेशंटला वाटतं की माझा आजार बरा झाला, मग आणखीन कुठंतरी काही खाल्लं, काही गडबड झाला की आणखीन येणार. हा विशेष सायकल चालूच असतो. त्यामुळे ह्याचे कॉम्प्लिकेशन, बरेच पेशंट कॉम्प्लिकेशन घेऊनच येतात. येस. सो आता झालं, आपण बोललो कॉम्प्लिकेशन्स वगैरे बद्दल. तुम्ही खूप छान व्हिडिओज श्रोत्यांसाठी बनवलेले आहेत, फिस्टुला असेल, बाकी ॲब्सेसेस वगैरे. पण आता फिशर जर डायग्नोज झाला विथ अनकॉम्प्लिकेटेड फिशर ह्याला, तर याचे ट्रीटमेंटचे ऑप्शन्स काय आहेत आपल्याला? सो डाएट तर तुम्ही म्हणाल पहिलं आहे, त्याच्याबद्दल आणि बाकी मेडिकल ट्रीटमेंटबद्दल जरा सांगाल का? फिशर एकदा डायग्नोसिस झाला तर ट्रीटमेंट खूप सोपं आहे. ॲक्यूट आहे का क्रोनिक आहे. जर का आता फर्स्ट टाइम एखाद्याला फिशर झाला तो सगळ्यात चांगला टाइम आहे. त्याच्यामध्ये काय आहे, फिशर हा लाईफस्टाईल प्रॉपर नसल्यामुळे, क्रोनिक कॉन्स्टिपेशनमुळे किंवा लूज मोशन झाल्यामुळे किंवा स्ट्रेनिंग झाल्यामुळे झालेला असतो. तुमचा जो काही अक्यूट फिशर आहे तो एक आयडियल कंडिशन आहे कम्प्लीट ॲनल रिजन बरं करण्याचा, म्हणजे तिथलं भेगा, जखमा सगळं बरं करण्याचा. फर्स्ट टाइम झालेला असेल तर काहीतरी कुठंतरी स्टेरॉइडची क्रीम म्हणा, काहीतरी घेण्यापेक्षा योग्य डॉक्टरांना, पर्टिक्युलरली कोलोरेक्टल सर्जन किंवा क्वालिफाईड जनरल सर्जनला जाऊन भेटून तपासणी करून घेणं गरजेचं आहे. खरोखरच फिशर आहे का दुसरं पण काय आजार आहे समजणं गरजेचं आहे. हा, आणि काही वेळेला आतमध्ये वेगळे काही गोष्टी चालू असतात, रेड फ्लॅग सिम्पटम वगैरे आहेत का, हे डॉक्टरांना भेटल्याशिवाय घरी ट्रीटमेंट करणं किंवा पासन झालेला ऑइंटमेंट घेऊन ट्रीटमेंट करणं हे योग्य नाही. एकदा जर का अक्यूट फिशर जर का कळालेलं असेल तर त्या पेशंटमध्ये लाईफस्टाईल सुधारणा करणं, म्हणजे खाणं पिणं चांगलं करणं, खाण्यामध्ये फायबरचं प्रमाण वाढवणं आणि थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवणं. हेतू इतकंच असतो, जितकं तुमचं मोशन मऊ होतं तितकं त्रास कमी होतं. आणि हा सगळ्यात पहिला आहे की लाईफस्टाईल, डाएट मॉडिफिकेशन करणं आणि तुमची थोडी ॲक्टिव्हिटी वाढवणं, योगा, स्ट्रेचिंग वगैरे करणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं. आणि जास्त वेळ बसून राहणं हा देखील एक कारणीभूत ठरतो कॉन्स्टिपेशन फिशरला, ते अवॉइड करणं.
त्याच्यानंतर एक दुसरी भाग आहे फिशरच्या ट्रीटमेंटमध्ये, तिथं वेदना खूप असतात पेशंटला. वेदना होण्याचं कारण आहे जखम आहे, स्टूल पार्टिकल जाऊन बसतं म्हणून वेदना होतात. वेदना होण्याचं कारण आहे मसल टाईट आहे म्हणून वेदना होतात. मग ह्या दोन्ही गोष्टींना बरं करण्यासाठी सीड्स बाथ म्हणून आम्ही करायला सांगतो. सीड्स बाथ म्हणजे काय, नेमकं जितकं काही पृष्ठभाग आहे किंवा ॲनल रिजन आहे जो दुखतोय त्याला कोमट पाण्यामध्ये, सीज बाथ म्हटलं तर पेशंट काय करतात की गरम पाणी घेतलं म्हणून बरं वाटलं, मी जास्तीत जास्त गरम करतो, त्यामुळे आणखीन तिथे भाग स्किन बर्न होण्याचे चान्सेस असतात. मग हलकं कोमट पाण्याने दोन गोष्टी घडतात. एक आहे की ते जागा क्लीन होतो आणि दुसरी भाग हे आहे की त्या जागेतला मसल जो टाईट झालेला आहे तो मसल रिलॅक्स होतो. मग हे दोन गोष्टी घडायला चालू झालं तर फिशर हील व्हायला, बरं व्हायला चालू होतं. आणि तिसरी पण महत्वाची गोष्ट आहे, तिथले ब्लड सप्लाय सुद्धा वाढायला चालू होतं. मग ह्या सगळ्या गोष्टींना बरं होण्यासाठी आणखीन मदत होतं. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे काही आम्ही ऑइंटमेंट देतो. सगळे ऑइंटमेंट सेम नसतात. काही स्टेरॉइडचे ऑइंटमेंट असतात, काही लोकल फक्त पेन किलरचे ऑइंटमेंट असतात, काही ऑइंटमेंट मसल रिलॅक्स करणारे असतात. तर ह्यांच्यामध्ये फिशरमध्ये आम्ही मसल रिलॅक्स करणारे ऑइंटमेंट, काही वेळेस त्याच्यामध्ये लिग्नोकेन म्हणजे पेन कमी करणारे ऑइंटमेंट मिक्स असलेलं असतं, कॉम्बिनेशनचे देतो आपण, जेणेकरून तिथलं पेन पण कमी होईल, मसल स्लोली रिलॅक्स होईल. आणि पेशंटला आम्ही एक्सप्लेन करतो की तुम्ही ग्लोव्ज घाला किंवा तुमच्या इथं कोणी आई वडील किंवा स्पाऊस असेल त्यांची मदत घ्या, तुम्हाला स्वतःला लावता येत नसेल तर. ॲनल रिजनला बाहेरून हलक्या हाताने मसाज करणं, मसाज केलं तर तो एरिया नम होतो. त्यानंतर अप्लिकेटरनं पण लावता येतो, पण कधी कधी अप्लिकेटरची इंजुरी होऊन दुसरीकडे आणखीन एक फिशर व्हायला वेळ लागत नाही, कारण समजत नाही स्वतःला. आणि दुसरे पण कोणी मदत करत असेल त्यांना सुद्धा इतकं क्लिअरली समजून येत नाही. त्यामुळे ग्लोव्ज घालणे, आजकाल मेडिकल ग्लोव्ज कुठेही भेटतात, ग्लोव्ज घालणे आणि ऑइंटमेंट हातावरती घेऊन पूर्ण ॲनल रिजनला मसाज करणं. मसाज केल्याने तो एरिया नम होतो. नम झाल्यानंतर ऍटलिस्ट एक 2 सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर पर्यंत फिशर आहे, 2 सेंटीमीटर पर्यंत टाकून आतमधल्या बाजूला, बाहेरच्या बाहेर लावलं तर फिशर बरं होत नाही, आतमधल्या बाजूला ऑइंटमेंट लावणं. त्यामुळे काय होतो, तो एरिया रिलॅक्स व्हायला चालू होतो, पेन कमी व्हायला चालू होतो, पेशंटला सुद्धा बरं वाटतं. आणि एकंदरीत ह्या ट्रीटमेंट एकदा चालू केलं तर 2 दिवसात बरं झालं म्हणून कामाच्या भारामध्ये मी सोडलं आणि आणखीन जर का केलं तर क्रोनिक व्हायला वेळ लागत नाही. तर ऍटलिस्ट 3 ते 4 आठवडे प्रॉपर ट्रीटमेंट कम्प्लीट घेणं, 3 वेळा गरम पाण्यात बसणं, 3 वेळा ऑइंटमेंट लावणं, खाण्यापिण्यामध्ये फरक करणं. आणि आम्ही पेशंटला इनिशियल फेजला खाल्लं मी चांगलं फायबर तर मोशन मऊ होतं असं होत नाही. त्यामुळे आपण कधी इसबगुल सप्लिमेंटेशन, कधी मोशन साफ होण्यासाठी स्टूल सॉफ्टनर, जे काही लॅक्सेटिव्ह गरजेचं आहे बेस्ड ऑन पेशंट असतो. काही काही खूप कॉन्स्टिपेटेड असेल तर आपल्याला भरपूर लॅक्सेटिव्ह ऍड करावं लागतं. बेस्ड ऑन पेशंट रिक्वायरमेंट आपण देतो, जेणेकरून मोशन साफ होईल, मोशन मऊ होईल, तिथला जागा पण भरेल, मसल पण रिलॅक्स होईल. आणि हे सगळ्या गोष्टी कंटिन्युएशन मध्ये 3 आठवडे केलं तर पेशंट पूर्ण बरं होण्याचे चान्सेस वाढतात. सो हे चांगलं सांगितलं सर तुम्ही की इथे 2 दिवसात बरं जरी वाटलं तरी फिशर पूर्ण हील झालाय असा त्याचा अर्थ नाही. पेन जाणं हा सगळ्यात पहिला सिम्पटम आहे आणि नेमकं म्हणूनच पेशंट तिथं फसतो. पेन कमी झाला म्हणजे माझा आजार गेला म्हणून पेशंट सोडून देतो आणि तिथंच क्रोनिक फिशरची लागण होते. ती जखम पूर्ण भरून यायला तुम्हाला ते एक प्रॉपर 3 ते 4 आठवडे टाइम ट्रीटमेंट आणि तो वेळ पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे परत त्रास नाही व्हायला नाही पाहिजे. बरोबर. ओके. सो आता हे झालं मेडिकल ट्रीटमेंट. हे अक्यूट फिशर आपलं मेडिकल ट्रीटमेंट. तसं सर क्रॉनिक फिशरचे काय ऑप्शन्स आहेत आपल्याकडे? क्रॉनिक फिशर मध्ये नेमकं वारंवार फिशर झाल्यामुळे ती जखम डीप गेलेली असते आणि जखम जितकी डीप होते तितकं मसल पूर्ण टाईट झालेला असतो. मसल टाईट झाला, जखम डीप गेलं आणि त्याच्यासोबत तो मसल पूर्ण स्पाझम मध्ये केलेला असतो. ह्याच्यामध्ये सुद्धा बेसिक ट्रीटमेंट, लाईफस्टाईल, डाएट, लोकल अप्लिकेशन, स्टूल सॉफ्टनर, सीज बाथ हाच आहे ह्याच्यामध्ये सुद्धा. पण क्रोनिक फिशर मेडिकल ट्रीटमेंटनं बरं होत नाही. क्रोनिक फिशर मध्ये तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंटनं पार्शली म्हणजे थोडक्यामध्ये मसल रिलॅक्स होतो आणि तितक्यामध्ये तुमचं मोशन वगैरे नरम झालेलं असेल तर बरं वाटायला चालू होतो, पण पूर्ण रिलीफ होत नाही. एखाद्याला खूप महत्वाचे काम आहेत, मीटिंग आहे
किंवा काहीतरी महत्वाचा टास्क आहे, एक्झाम आहे, अशा कंडिशनमध्ये क्रोनिक असेल तरी मेडिकल ट्रीटमेंट घेऊन काही दिवस आपण टाइम काढू शकतो किंवा प्रेझेंट एपिसोडला आपण अवॉइड करू शकतो. पण क्रोनिक फिशरमध्ये जितकं मेडिकल लिटरेचर सांगतं मसल स्पाझम झालेलं आहे त्याला ॲडिशनल ट्रीटमेंट लागतं. ॲडिशनल ट्रीटमेंटमध्ये एखादं तर सर्जरी किंवा बोटॉक्स इंजेक्शन दोन्हीपैकी एक करणं मॅन्डेटरी आहे. ते केल्याशिवाय क्रोनिक फिशर बरं होत नाही. आणि क्रोनिक फिशरमध्ये स्किन टॅग आलेला असतो त्याला आपण कोम म्हणतो. आणि बहुतांश क्रोनिक फिशरमध्ये हिमोरॉइड सुद्धा झालेले असतात. म्हणजे हे सगळं चालू झालेलं असतं. त्यामुळे बेटर आहे की क्रोनिक फिशरमध्ये मेडिकल ट्रीटमेंटच्या नादी लागून आपली कसं आहे सर, फिशरमध्ये हा काही फक्त दुखणं पुरतं मर्यादित नाही, पूर्ण क्वालिटी ऑफ लाईफ चेंज होतो. कारण पेशंट काय करतो, इनिशियल फेजमध्ये अॅक्यूट फिशरमध्ये त्यांना कळालेलं असतं की हे करायचं ह्यानं बरं होतं माझं. मग क्रोनिक फिशरमध्ये अॅक्यूट एपिसोड म्हणजे समजा 3 महिन्याच्या नंतर एकदा कुठंतरी खाण्यामध्ये गडबड झालं, मग तिथून त्यांना आणखी ते चेंजेस करायचे चालू करतो. ह्यामुळे पूर्ण क्वालिटी ऑफ लाईफ हॅम्पर होतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये एकच आठवण करावं लागते की मी आता खाऊ का, अरे खाल्लं तर मला हे त्रास होणार आहे. मग हे पूर्ण मेंदू, आम्ही म्हणतो की पूर्ण मेंदूच त्या ठिकाणी गुदाशयात जाऊन बसलेला असा त्या प्रकार घडतो. त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी हॅम्पर होतो पेशंटची, रुटीन लाईफ हॅम्पर होतो. बरेच काही क्वालिटी ऑफ लाईफ फॅक्टर आहेत. फक्त आपण कॉम्प्लिकेशन बघतो की दिसणारे, न दिसणारे कॉम्प्लिकेशन खूप आहेत. आणि इवन काही काही पेशंट सांगतात की सेल्फ कॉन्फिडन्सच निघून गेला सर. कारण पार्टीमध्ये जायचं तर मग कळून जाते की नाही आता उद्याच्याला त्रास होण्यापेक्षा नको खायला. मग ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. एक लाईफस्टाईल रिलेटेड प्रॉब्लेम पण होऊन जातो. तर मग आता काय सर्जरीमध्ये काय केलं जातं सर? मग आता जर सर्जरी झाला डिसिजन तर काय केलं जातं? आता सर्जरी म्हटल्यानंतर प्रत्येक पेशंट म्हणतो की मला लेझर सर्जरी करा. हा एक खूप आजकालचं नवीन फॅड आहे. आणि मेडिकल फील्डमध्ये लेझरचं ऍक्च्युअली पेशंटची पण चुकी नाही सर. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय, आपण लेझर हा शब्द, आता सर्जरी ज्या वेळेला मी सांगल पेशंटला किंवा कोणी डॉक्टर सांगल त्यावेळेला शस्त्रक्रिया सर्जरी कळतं. पण लेझर असा एक शब्द आहे, तो शब्द आपण 1ली ते 7वी मध्ये 2 वेळा पुस्तकात रिपीट होतो. 7वी ते 10वी मध्ये आणखी लेझरचं पूर्ण ते लेझर, आपले शिक्षक लेझरचं लॉंग फॉर्म पाठ करून घे म्हणून सांगितल्यामुळे ते डोक्यात बसलेलं असतं. आणि तिथून ज्या वेळेला आपण मूवी बघायला जातो, हॉलिवूडची मूवी, लेझर बीम दाखवल्या जाते, एकदम शार्प प्रिसिजन म्हणून दाखवलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये लेझरचा एक ॲडिक्वेट यूज आहे. आणि तोच एक लेझरचा इकडं आपल्या इथं त्यांनी ॲड केलेला आहे मेडिकल इंडस्ट्रीमध्ये. खरोखरच लेझरमुळे सगळं चांगलं होतं का, असं नाही. लेझर एक टूल आहे, लेझर ही एक यंत्रणा आहे. पण ती कशी वापरायची ज्याला कळतं त्याच्यामध्येच फायदा होतो. पर्टिक्युलरली फिशरमुळे लेझर केल्यामुळे खूप फायदा होता असं जर कथा म्हणत असेल ते चुकीचं आहे. कारण मेडिकल जो काही अवेलेबल एव्हिडन्स आहे, म्हणजे जे काही पब्लिश, जे काही सायंटिफिकली सगळीकडे बघितलेलं आहे. आता बोलण्यासाठी बरेच सर्जन म्हणा किंवा बरेच काही नॉन ॲलोपॅथिक डॉक्टर म्हणा भरपूर सांगतात की लेझरनं सगळं बरं आहे, लेझर आहे. असं नाही, लेझरला आणखीन सुद्धा स्ट्रॉंग एव्हिडन्स नाही. लेझर एक मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंट आहे. त्यानं प्रिसिजन वाढतं, पण ट्रीटमेंट जो करणं आहे, ट्रॅडिशनल करो, ओपन करो, लेझर करो किंवा कोणतेही मेथड करो, स्टँडर्ड प्रॉपर सर्जरी करणं गरजेचं आहे. आणि त्या सर्जरीमध्ये आपण काय करतो, इंटरनल स्पिंटर 2 स्नायू असतात, एक इंटरनल स्पिंटर, एक एक्सटर्नल स्पिंटर. तो इंटरनल स्पिंटर जो टाईट होऊन बसलेला आहे, एक्सटर्नल स्पिंटरला धक्का न लावता इंटरनल स्पिंटर तो पण 2 ते 3 mm असतो, तो इंटरनल स्पिंटरलाच रिलीज करणं, हाच ट्रीटमेंट आहे. आणि हे कोणत्याही पद्धतीने केलं तरी चांगलं आहे. फक्त क्वालिफाईड, ट्रेंड आणि चांगलं सर्जनकडून करणं गरजेचं आहे. कारण लेझर वापरून सुद्धा इंटरनल आणि एक्सटर्नल सगळं स्पिंटर जर कट झालं तर त्याचे कॉम्प्लिकेशन यायला वेळ लागत नाही. काय होतं सर, आता हा खरं तुमचा महत्वाचा भाग ह्या. लेझर एक थोडंसं फॅन्सी शब्द म्हणून मार्केट केलं जातं, पण इनफॅक्ट प्रिसिजन सर्जरी ती लेझरने असो की ओपन असो, त्याच्यामध्ये ते इंटरनल एक्सटर्नल स्पिंक्टर ही सगळी अनॅटॉमी लक्षात येणं, याच्यासाठी एक्सपर्ट सर्जन असणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण तिथे एक्सटर्नल स्पिंक्टर हा खूप महत्वाचा भाग आहे. तो जर कट झाला तर काय होतं श्रोत्यांना सांगू शकाल?
आता इंटरनल एक्सटर्नल म्हटल्यानंतर बरंच कन्फ्युजन होतं, तरी आपण एकदा मराठीमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करू सर. काय आहे, गुदाशयामध्ये मधली एक रिंग असतो. मधली रिंगला आम्ही इंटरनल स्पिंटर म्हणतो, आतली स्नायू म्हणतो. त्याच्या बाहेरून एक रिंग असतो, त्याला आपण बाहेरची स्नायू म्हणतो. इंटरनल स्पिंटर जो आहे तो टाईट झालेला आहे आणि ते फिशरमुळे हा स्पिंटर टाईट होतो. एक्सटर्नल स्पिंटर मध्ये टाईटनेस येत नाही, कारण एक्सटर्नल स्पिंटर आपल्या मेंदूमधून कंट्रोल होतो, इंटरनल स्पिंटर तिथल्या तिथं कंट्रोल होतो. फिशर बरं होण्यासाठी इंटरनल स्पिंटर जो टाईट झालेला आहे, फक्त इंटरनल स्पिंटर जितकं फिशर आहे किंवा फिशरपेक्षा थोडंसं लांब तितकंच कट करणं गरजेचं आहे. आणि तितकं पूर्ण कट केलं तर तो जो काही लॉक झालेला टाईटनेस आहे रिलीज होतो. रिलीज झाल्यामुळे टाईटनेस निघून जाईल, मोशन फ्री होईल, रक्त सप्लाय चांगलं होईल, जखम पण बरं होईल. त्या उलट एक्सटर्नल स्पिंटर बाहेरचा रिंग असतो, बाहेरील स्नायू असतो, आणि बाहेरील स्नायूच आहे जो की आपलं मोशनला कंट्रोल करतो. जर इंटरनल स्पिंटर एक्सटर्नल स्पिंटरमध्ये हार्डली 2 मिलीमीटरचा इतका डिफरन्स आहे, पण ती इंटरनल स्पिंटर पूर्ण कंप्लीट कट नाही झालं तर पेशंटचं सिम्पटम जात नाही, म्हणजे त्यांची जी काही प्रॉब्लेम आहेत कंप्लीट सॉल्व्ह होत नाही. थोडं वारंवार होणं. मला फिशर सर्जरी झाली लेझर आणि वापिस का बरं आलं म्हटलं तर त्याचं कारण असतं की स्पिंटर प्रॉपर जे कट करायला पाहिजे कट नाही झालं, आणि खूप जास्त कट झालं म्हणजे प्रिसिजन सर्जरीच्या नावाखाली जर का लेझर वापरून एक्सटर्नल स्पिंटर खूप कट झालं तर पेशंटला कंट्रोल राहत नाही, लॉंग टर्म मध्ये मोशनची कंट्रोल. आणि बरेच पेशंट फिशरची सर्जरी करण्यासाठी घाबरण्याचं कारण आहे, माझं स्पिंटर म्हणजे आम्ही सांगतो की स्नायू कट करायचंय, स्नायू कट केलं की मग मोशन कंट्रोल जातो का, असं नाही. इंटरनल आतील स्नायू कट केलं तर फिशर बरा होतो, पूर्ण चांगला कट केलं वापिस येत नाही. बाहेरील स्नायू गरजेपेक्षा जास्त कट झालं, एक नॉन क्वालिफाईड पर्सन लेझर सर्जनच्या नावाखाली नॉन क्वालिफाईड पर्सनच्या अंडरमध्ये केलं किंवा इनएक्सपिरियन्स सर्जनच्या अंडरमध्ये केलं तर त्यामध्ये एक्सटर्नल स्पिंटर कट होऊन लाईफ टाईम कंट्रोल राहत नाही. त्या पेशंटमध्ये वापिस एकदा सर्जरी करून, बरेच पेशंट असे येतात त्याच्यामध्ये वापिस एकदा सर्जरी करून एक्सटर्नल स्पिंटर जोडायची गरज पडते. हा त्याचा मेन कॉम्प्लिकेशन आहे. त्यामुळे मी प्रत्येकाला सांगतो, लेझरच्या नावाखाली कुठं लेझर सेंटरमध्ये जाऊन अटकण्यापेक्षा चांगला सर्जन कोण आहे, क्वालिफिकेशन आहे का, जाऊन कोणत्याही सर्जनकडे केलं. फिशर ही एक बेसिक सर्जरी आहे. फिशर हा मेडिकल ट्रेनिंगमध्ये आम्ही जो MBBS MS आणि DNB GI सर्जरी केलं, मेडिकल ट्रेनिंगमध्ये JR1 म्हणजे फर्स्ट इयर ज्या वेळेला चालू होतं त्यावेळेला फिशरची सर्जरी देतात, म्हणजे एक बेसिक सर्जरी आहे. जो कोणी त्या भागाचं चांगला शिक्षण शिकलेलं आहे, म्हणजे MBBS करून MS करून क्वालिफिकेशन केलेलं आहे, असं कोणीही सर्जन असेल MBBS MS सर्जन, त्याच्याकडे जाऊन करता केलं तर त्याला काय कट करायचं काय कट नाही करायचं हे खूप चांगलं माहिती असतं. आणि ट्रेनिंगमध्ये पूर्ण गोष्ट प्रॉपरली ह्याचं काय काम आहे, किती कट करायचं, कसं कट करायचं पूर्ण शिकवल्यामुळे एक क्वालिफाईड सर्जनकडे गेलं तर शक्यतो हा पूर्ण बिमारी परमनंटली बरं होईल आणि वापस येण्याची चान्सेस कमी राहतं. त्यासाठीच मी पेशंटला सांगतो, लेझर सर्जरी म्हणण्यापेक्षा क्वालिफाईड सर्जन, एक्सपिरियन्स सर्जन दाखवणं कोणालाही चालतं, पण डायग्नोसिस झालं तर ट्रीटमेंट क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स सर्जनकडून करणं गरजेचं. ही खूप महत्त्वाची माहिती दिली आहे सर. कारण लेझर असो की कुठल्याही याने कुठलं स्पिंक्टर कापायचं आणि तेही इनफ कापायचं, कॉन्फिडन्स हवा की नुसतंच तिथं ऑपरेशन करून थोडेसे फायबर कट केले आणि इंटरनल स्पिंक्टर टोटली स्पाझम रिलीज नाही झाला तर फरक पडत नाही, अजून बाकी कॉम्प्लिकेशन्स होऊन बसतात. आणि एक्सटर्नल स्पिंक्टर जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्या एरियातला, आणि इट्स अ कॉम्प्लिकेटेड अॅनाटॉमी, खूप छोटा भाग आहे, 4 सेंटीमीटर आणि आजूबाजूला हार्डली 2-3 mm मध्ये मिलीमीटरचा खेळ आहे तो. तिथे एक्सटर्नल स्पिंक्टरला प्रिझर्व करून रिलीफ देणं ही कमाल आहे. आता हे महत्वाचं पण आहे पेशंट. आणि ही गोष्ट सर क्वालिफाईड सर्जन जर असेल तर कोणीही चांगलं करतं, फक्त थोडं एक्सपिरियन्स असावं आणि तो पर्सन क्वालिफाईड असावं. जर फिशरची सर्जरी करायचं असेल तर त्यांनी विचारणं गरजेचं आहे, सर तुम्ही MBBS MS सर्जन आहात का, आणि दुसरी गोष्ट, सर तुम्ही हे सर्जरी रुटीनमध्ये केलेले आहेत का, असं इतकं जर विचारलं. प्रत्येक तालुक्याच्या लेवलला आजकाल क्वालिफाईड सर्जन आहे, कोणीही केलं तर रिझल्ट अतिशय उत्तम भेटतात. आणि त्याच्या पुढची गोष्ट पण ही महत्त्वाची आहे, लेझर केलं पेनलेस होतो, वुंडलेस होतो, एका दिवसात घरी जातो, दुसऱ्या दिवशी काही राहत नाही, सगळं बरं होतं. हे सगळं जो काही आहे 99% खोटं आहे. आणि ही गोष्ट
जी क्वालिफाईड सर्जन आणि नॉन क्वालिफाईड सर्जन आहे, हा डिफरन्सपेक्षा लोकांना पेनलेस सर्जरी व्हावं, एका दिवसात जावं. मी प्रत्येकाला हाच विचारतो, एखाद्या पुरुषाला किंवा एखाद्या स्त्रीला आपल्या आयुष्याच्या 80 वर्ष, आपला जो काही स्टँडर्ड आहे आपण 80 इयर लाईफ स्पॅन असं कन्सिडर करतो, 80 वर्षामध्ये हार्ट सर्जरी कोणालाही होत नाही सर. जर करता प्रत्येक 10 वर्षामध्ये एक सर्जरी होत असेल, तुम्हाला 10 दिवसाचा वेळ काढू शकत नसेल तुम्ही तुमच्या कामातून, मग आपण काम का बरं करतो हा प्रश्नचिन्ह खूप मोठा होतो. कोणत्याही सर्जरीमध्ये फास्ट रिकव्हरी करता येतं, पण सर्जरी केल्यानंतर आपल्या बॉडीला रेस्टची गरज आहे. हिलिंग भलेही पेन नसेल तरी रेस्टची हिलिंगसाठी गरजेची आहे. आणि सर्जरी कोणतीही म्हटलं, छोटी सर्जरी आहे, लेझर सर्जरीमध्ये प्रत्येक जण काय सांगतं, लेझर आहे 2 मिनिटात सर्जरी करतो. सर्जरी 2च मिनिटात होतो, पण सर्जरी झाल्यानंतर रिकव्हरीला वेळ देणं गरजेचं आहे. आणि शरीरामध्ये जर करता आपलं कोणतंही अवयव जर डॅमेज झालं, आजकाल काय लाज वाटतं, मला ह्या गोष्टींचा लाज वाटतं म्हणून आपण कुठं काही पण करतात, पण कोणतीही अवयव जर करता डॅमेज झालं त्याचा रिप्लेसमेंट आहे. पण जर करता गुदाशयामध्ये अननेसेसरी, अनक्वालिफाईड, अनट्रेन पर्सन कोण जर करता डॅमेज झालं, त्याला रिप्लेसमेंट नाहीये आणि तो लाईफ टाईम तसंच कॅरी करायचंय, जन्म संपेपर्यंत त्याला दुसरा ऑप्शन नाहीये. त्यामुळे चांगल्या ठिकाणी प्रॉपर योग्य सल्ल्यानं करणं गरजेचं आहे. इवन काही काही पेशंटला खूप स्पिंटर डॅमेजची भीती असतो, त्या पेशंटमध्ये बोटॉक्स देखील वापरतात. पण प्रॉब्लेम असे, बोटॉक्समुळे सुद्धा मसल रिलॅक्स होतात, सिम्पटम बरं होतात, फिशर हील होतं, पण हा वारंवार घेण्याची गरज पडू शकते. भीती असेल तर बोटॉक्स सुद्धा एक ऑप्शन आहे, पण स्टँडर्ड ओपन करून प्रॉपर जितकं गरजेचं आहे तितकं स्पिंटर कट करणे, इंटरनल स्पिंटर आतली स्नायू कट करणे, हा फिशरचा एकदम करेक्ट ट्रीटमेंट आहे. सोबत जर कथा असेल, हिमोराईड असेल, त्याच टाइम मध्ये सॉल्व्ह केलं तर बेटर असतो, नसेल काही करायची गरज नसते. खूप छान माहिती दिली आहे सर. सो श्रोत्यांनो, आय एम शुअर तुम्ही ॲग्री कराल की फिशरबद्दल इतकं डिटेल आणि इतकं क्लॅरिटीने इन्फॉर्मेशन दिली आहे सरांनी. सो दिस इज व्हेरी गुड सर, थँक्यू व्हेरी मच. सो शेवटी जायच्या आधी आपल्या श्रोत्यांसाठी तुम्ही एक समरी म्हणून आपण जे आपल्या व्हिडिओच्या शेवटी सांगतो, तर काय सांगू इच्छिता? फिशर हे सगळ्यात कॉमन गुदाशयाचा आजार आहे. वेदना होत असेल 99% फिशर असण्याची शक्यता जास्त आहे. काही काही क्वचितच ॲब्सेस आणि पाईल्स असू शकतो. फिशर झालं, पहिली वेळेस जे वेळेस होतो तोच एक आयडियल टाइम आहे, तिथं तुम्हाला पूर्ण बरं करता येतं. क्वालिफाईड सर्जन कोण योग्य सल्लेमध्ये मेडिकल ट्रीटमेंट घेतलं तर ॲक्यूट फर्स्ट टाइम फिशर बरा होतो. रिकरंट फिशर होत असेल तर त्याचे कॉम्प्लिकेशन होण्यापेक्षा त्याला सर्जरी करून, प्रॉपर एक्सपिरियन्स सर्जनकडून सर्जरी करून सॉल्व्ह केलं तर परमनंट चांगला होतो. त्याला ठेवून आपली क्वालिटी ऑफ लाईफ खराब करण्यात काहीही पॉईंट नाही. आपण न करणे सर्जरी म्हणजे आपली क्वालिटी ऑफ लाईफ खराब करणे आणि उद्या येणाऱ्या कॉम्प्लिकेशनसाठी आपण वाट बघणे, हे करणं चुकीचं. तसं आता युजली आपल्या व्हिडिओच्या शेवटी आपण आपल्या श्रोत्यांना एक मेसेज देतो, तर तुम्ही सांगू शकाल काय? जर कथा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर फिशर हा टाईप करा, जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि ह्याच्यामधली माहिती तुम्हाला बरीचशी फायदेशीर ठरली. बरं. सो श्रोते हो, सो आपण डॉक्टर सम्राट जानकरांचं धन्यवाद मानूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे पुढचेही सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली ॲक्सेसिबल होतील. आणि सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद. तर श्रोते हो, तुमचा धन्यवाद. हा सगळा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. सम्राट सरांनी आज आपल्याला खूप छान अगदी क्लिअर माहिती दिली आहे फिशरबद्दल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमचा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अजूनही कमेंट सेक्शनमध्ये तुमचे काही सजेशन्स असतील व्हिडिओजबद्दल किंवा काही माहिती हवी असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आम्ही डेफिनेटली तुम्हाला रिप्लाय करूया. तर धन्यवाद.